आज आपण घडणी हा भाग बघणार आहोत. तर घडणी या भागामध्ये अशा प्रकारची काहीतरी आकृती दिली जाते किंवा अशा प्रकारची किंवा आणखीन काही वेगळी अशा प्रकारची आकृती दिली जाते. तर यावरून आपल्याला प्रश्न असे विचारले जातात की 6च्या समोर कुठला अंक येईल किंवा 5च्या समोर या आकृतीचा आपल्याला जर ठोकळा तयार करायचा झाला, अशा प्रकारचा ठोकळा आपल्याला बनवावा लागतो. या आकृतीपासून असा ठोकळा तयार होतो. तर मग असा ह्या आकृतीचा असा ठोकळा तयार केल्यावरती प्रश्न विचारले जातात की 6च्या समोरच्या बाजूला म्हणजे विरुद्ध बाजूला वरती 6 तर त्याच्याबरोबर खालच्या बाजूला ही जी खालची आपल्याला न दिसणारी बाजू आहे त्याच्यावरती कोणता अंक असेल किंवा 4च्या इकडच्या बाजूला कोणता अंक असेल असं विचारलं जातं. तर हे शोधायचे कसे? तर आता आपण हे याच्यामध्ये या पार्टमध्ये बघणार आहोत. याच्यामध्ये अंकांवरती किंवा मग ABCD EFG ABCD EF यावरती ABCDनुसार पण प्रश्न विचारले जातात. अंक, अक्षर किंवा मग आकृत्या, चिन्ह असतात त्याच्यावरती. म्हणजे इथं जर का ABCD आहे तर इथं त्रिकोण असेल, चौकोन असेल, भरीव गोल असेल, रिकामा गोल असेल, अशा प्रकारची जर का चिन्ह असेल तर त्यावरती सुद्धा सेम प्रश्न विचारले जातात. तर याची ट्रिक अशी की आता आपल्याला ओळखायचं आहे की 6च्या बरोबर खालच्या बाजूला कुठला अंक असेल किंवा 3च्या बरोबर खालच्या बाजूला कुठला अंक असेल यापैकी. तर आता इथं बघितल्यावरती आपल्याला समजणार नाही की कसं नेमकं आता आपण प्रत्येक वेळी याचा असा ठोकळा तयार करून बघणार की तिथल्या तिथे सोडवणार. ते आता आपण बघूया. तर जर का ही आकृती ही नेहमी चेंज होत असते, बदलत असते सारखी. अशी ही आकृती कशीही दिली जाईल. फक्त 6 भाग असणार एवढं कन्फर्म असतं की 6 भागच असतात. याचे 7 भाग कधी नसतात किंवा 5 भाग नसतात. आपल्याला जो आपण सापशिडीला क्यूब जो वापरतो अशा प्रकारचा जो ठोकळा असतो त्याच्यावर जसं 1, 2, 3, 4, 5, 6 असे जे टिंब असतात त्यानुसार इथं फक्त अंक आहेत, इथं अक्षर आहेत ABCD किंवा मग कधी-कधी अक्षरचिन्ह असतात. जी की मगाशी सांगितली. आता या आकृतीमध्ये अशा प्रकारे बदल होतो, अशा प्रकारे बदल होतो किंवा अशा प्रकारे किंवा अजून काहीतरी वेगळ्या प्रकारे ती आकृती आपल्याला दिली जाते आणि सांगतात की याचा ठोकळा बनवला तर मग Aच्या विरुद्ध बाजूला कुठला अंक असेल, Bच्या विरुद्ध बाजूला कुठला असेल, असं आपल्याला तिथल्या इथं अगदी बघता क्षणी जर का चेक करायचं असेल तर काय करायचं? पहिल्यांदा आपण या आकृतीमध्ये बघूया. पहिल्यांदा काय करायचं की जे सलग अंक आहेत, जे सलग अंक आहेत म्हणजे ही आकृती आहे, सलग 4 अंक यायला पाहिजेत. तर सलग 4 अंक आपल्याला कुठले मिळतात? 5, 6, 2 आणि 1 ही सलग 4ची लाईन आपल्याला मिळते. तर ही पहिल्यांदा बघायची आणि एकाआड एक म्हणजे 5ची जोडी 2ला म्हणजेच काय तर 5च्या विरुद्ध बाजूला 2 असणार कन्फर्म. 6च्या विरुद्ध बाजूला एकाआड एक, 2 सोडून 6च्या विरुद्ध बाजूला 1 हा अंक असणार आणि आता राहिला भाग कुठला? हे 4 सलग रेषेतले सोडून राहिला भाग हा 4 आणि 3चा. तर 3च्या विरुद्ध बाजूला 4 हा अंक असणार किंवा 4च्या विरुद्ध बाजूला 3 हा अंक असणार. आता 4च्या विरुद्ध बाजूला 2 कधीच नसणार किंवा 5च्या विरुद्ध बाजूला 1 कधीच नसणार. तर इथे ही ट्रिक लक्षात घ्यायची की आपल्याला पहिल्यांदा सलग 4 अंक कुठले येतात एका रेषेमध्ये ते आपण ठरवायचे, चेक करायचे आणि त्यानंतर त्यांची एकाआड एक जोडी लावून द्यायची. ही पहिली जोडी झाली, ही दुसरी जोडी झाली आणि ही राहिलेली उरलेली असते ती तिसरी जोडी. म्हणजे याच्या विरुद्ध असणार हा. विरुद्ध म्हणजे समोरासमोर. 6च्या खाली कुठला असणार आहे तर याच्यानुसार 6च्या खाली कुठला येणार तर 1 येणार. बरोबर? असं. तर या प्रकारे जर का आकृत्या आता इथे चेंज होतात. समजा अशी आकृती आली परीक्षेमध्ये आणि दिलं ABCD EF दिलं असेल तर विचारलं की Aच्या विरुद्ध बाजूला कुठले अक्षर असेल? तर आता ठरवण्यासाठी आपण पहिल्यांदा काय करणार तर ABCEF आता सलग रेषेमधले कुठले अंक आहेत तर सलग 4 अंक येतात हे. सलग 4 अक्षर आपल्याला ही येत आहेत. तर त्यांची एकाआड एक जोडी लावायची. Bची जोडी लागणार Eला, Cची जोडी लागणार Fला आणि राहिलं कोण 2 4च्या ऐवजी शिल्लक राहिलेले A आणि D तर या दोघांची जोडी लागणार एकत्र. ठीक आहे. तर आता आपल्याला जर का प्रश्न विचारला असेल की Cच्या बरोबर विरुद्ध बाजूला कुठलं अक्षर असेल? तर याच्यामध्ये काय येणार? Cच्या बरोबर विरुद्ध म्हणजे Cच्या खाली कुठलं येणार? F येणार. ठीक आहे. Aच्या विरुद्ध विचारलं तर D येणार. Eच्या विरुद्ध विचारलं तर B येणार. असं. जर का अंकांची दिली असेल तर ती पण सेम. जर का घडणी बदलली म्हणजे याप्रमाणे जी आता आपण घेतलेली तीच. सलग
4 जे एका रेषेत असतील त्यांची जोडी, त्यांचा आधी ग्रुप शोधायचा आणि 5ची जोडी 2ला लावायची, म्हणजे 5च्या विरुद्ध बाजूला 2 येणार, 6च्या विरुद्ध बाजूला 1 येणार आणि राहिलेली 4च्या विरुद्ध बाजूला 3 येणार. आता तिसरा एक प्रकार म्हणजे ह्याच्यामध्ये कसाही बदल होऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये बघायचं आपल्याला, ह्याच्यामध्ये कुठलं पाहिजे, कुठलं येऊ शकतं. तर पहिल्यांदा 4ची आपण जोडी इथं शोधून घ्यायची. ए, बी, ई आणि एफ हे 4 आता आपण शोधले. त्याच्यामधल्या जोड्या लावायच्या एकाड एक. एच्या विरुद्ध येणार ई, बीच्या विरुद्ध येणार एफ आणि सीच्या विरुद्ध येणार डी. आता हे आपण इथं लिहून पण घेऊ शकतो, म्हणजे मी इथं जसं लिहिलं आहे तसं, म्हणजे एच्या विरुद्ध डी, एच्या विरुद्ध डी. आपण कसं लिहू शकतो शॉर्टमध्ये, पहिल्यांदा हे 4ची जोडी जी आहे, 4ची जी चौकड आपण शोधलेली आहे त्याच्या जोड्या आधी लिहून घ्यायच्या. म्हणजे 5च्या विरुद्ध काय येणार, 5च्या विरुद्ध येणार 2. ओके. 6च्या विरुद्ध येणार 1, 4च्या विरुद्ध येणार कुठला राहिलेला 3. इथं काय येणार आहे, तर एच्या विरुद्ध ई, एच्या विरुद्ध ई. आधी ह्यांच्या घ्यायच्या सोडून, कारण मग बाकीच्या सोडवायला आपल्याला सोप्या जातात. जर आपण आधी शेवटच्या घेतल्या, राहिलेली बाजूची बाहेरची घेतली तर आपल्याला मध्ये जरा किचकट पडतं. त्यासाठी एची जोडी आधी ईला लावायची, बीची जोडी एफला लावायची, बीची जोडी एफला लावली आणि उरली बाजू सी आणि डीची. सी बरोबर डी, म्हणजे सीच्या विरुद्ध खालच्या बाजूला कुठली येणार, तर डी येणार, असं. ठीक आहे. तर आता याच्यावरचा प्रश्न असा येतो, लगतच्या पृष्ठावर प्रश्न कसा येईल, तर प्रश्न एच्या लगत कोणते अक्षर नसेल. तर एच्या लगत कोणते अक्षर नसेल, समजा हा प्रश्न आहे या आकृतीवरती. ठीक आहे. एच्या लगत कोणते अक्षर नसेल. लगत कोणते अक्षर नसेल याचा अर्थ काय, आता बघा ठोकळा आपला कसा असतो नेहमीचा, वरती असते एक, त्याच्या बाजूला ही एक बाजू असते, इकडे एक अशी बाजू असते, समजण्यासाठी व्यवस्थित असा आपला ठोकळा असतो. ठीक आहे. आता समजा इथं आपण सापशिडीचा बघूया. इथं 1 असेल तर त्याच्या खालच्या बाजूला बरोबर 6 असतात, 6 टिंब असतात. इथं जर का 2 असतील तर त्याच्या त्या बाजूला असतो 5. ठीक आहे. इथं जर का 3 असतील तर इकडच्या बाजूला असतात 4. तर ह्या 1च्या सलग असणारे म्हणजे बाजूला बाजूला कुठले आहेत, तर ही 5 जोडी आहे, इकडची 3 आहे, ही समोरची 2 आहे, ही 4, इथली 3 आहे आणि ह्याच्याच लगत म्हणजे बाजूला कुठली नाही, तर 1च्या बरोबर खाली जी आहे 6, 1च्या बरोबर खालच्या बाजूला जी 6 आहे ती ह्या 1च्या लगत नाही. म्हणजेच काय, आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, एच्या लगत कोणते अक्षर नसेल. एच्या लगत नसेल म्हणजेच काय, एच्या विरुद्ध कुठले अक्षर आहे. एच्या लगत नसलेले म्हणजेच काय, विरुद्ध असलेले असा तो प्रश्न असतो. फक्त फिरवून विचारतं, असलेले. ठीक आहे. फिरवून विचारल्यामुळे तो प्रश्न असा होतो. मग एच्या लगत कुठलं अक्षर नसेल, तर डी नसणार, कारण बाकीची ही लगत येणार. ह्या बाजूला येणार चारी बाजूला 4, हे 5वं आणि 6वी बाजू असते ती खालची बाजू असते, ती खालच्या बाजूला येते, कारण डी हा लगतच्या पृष्ठावर नाही, तो खालची विरुद्ध बाजूला असल्यामुळे तो अगदी बरोबर लगत येणार नाही, एच्या लगत येणार नाही, असं त्याचं उत्तर होतं. ठीक आहे. तर आता याच्यावरती प्रश्न, आता इथं आपण प्रश्न बघूया यावरचा. 3च्या विरुद्ध पृष्ठावरील अंक. आता ही घडणी आपल्याला दिलेली आहे 3च्या विरुद्ध पृष्ठावरती. आता आपण पहिल्यांदा काय करून घेणार, जोड्या लावून घेणार. सलग 4चा बंच आपण घ्यायचा, त्याच्यापैकी पहिली जोडी लावायची, मग दुसरी जोडी लावायची आणि उरेल त्याची तिसरी जोडी लावायची. आता आपल्याला प्रश्न काय विचारला, 3च्या विरुद्ध पृष्ठावरील अंक कुठला, तर 3च्या विरुद्ध म्हणजे अगदी शेवटचा, वरती 3 असेल तर खाली कुठला येणार, जोडी आपण लावलेली आहे ती ही. 3च्या विरुद्ध कुठला येणार, 6. 3च्या विरुद्ध येणार 6. पुढच्या गणित याच्यामध्ये विचारलं असेल 5च्या विरुद्ध अक्षर कुठलं येईल, अंक कुठला येईल, तर 5च्या विरुद्ध कुठला येणार, 2 येणार. असं जर का प्रश्न मगासप्रमाणे जर का फिरवून विचारला की 4च्या लगत कुठला अंक येणार नाही, तर लगत येणार नाही म्हणजेच काय, तर विरुद्ध अंक, म्हणजे 4च्या लगत कुठला येणार नाही, 1 अंक येणार नाही, असं. त्यानंतर पुढचं आहे 4च्या विरुद्ध पृष्ठावरील अंक. आता काय विचारलं, इथं जे विचारलेलं ते फिरवून जर का विचारलं तर 4च्या विरुद्ध पृष्ठावरील अंक कुठला. 4 कुठं आहे, आता आपल्याला जोड्या पहिल्यांदा लावून घ्यायच्या. 4ची चौकट सलगची बघायची, त्यावरती पहिल्या ह्याची एकाड एक सोडून एक, ह्याची जोडी 2ची जोडी 1 सोबत लावली, 3ची जोडी लावली 5 सोबत आणि 6ची जोडी लावली 4 सोबत. आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, 4च्या विरुद्ध पृष्ठावरील अंक. 4च्या विरुद्ध म्हणजे कुठली, 4ची जोडी 6 आहे, म्हणजे 4च्या विरुद्ध कुठला असणार आहे,
4च्या विरुद्ध 6 असं. पुढचा प्रश्न आहे, ईच्या विरुद्ध पृष्ठावरील अंक कुठला? ईच्या विरुद्ध पृष्ठावरील अंक कुठला? आता इथं बघा, ही घडणी वेगळी आहे एकदम. आपल्याला काय होतं की 4 आपण सलग शोधायचो, तर इथे 4 सलग कुठंच नाही दिसत आहे. इथं पण नाही, इकडं पण नाही आणि इकडं पण. इथं 3 आहेत सलग. मग अशा वेळी काय करायचं, एकाची कुठल्याची तरी जागा बदलायची. आता याच्यामध्ये एची जागा बदलून कुठे 4 होत आहेत काय? तर नाही. एफची जागा बदलली तरी, म्हणजे एफ म्हणजे इथून इकडे घ्यायचा किंवा इकडे घेता येत असेल तर. तसं होत नाही. म्हणजेच काय, बीची जर का आपण जागा बदलली, ह्या बीला उलट्या ह्याला ही जर का घडी आपण मोडून इकडं घातली, ह्या भागात जर का बीला बसवला, तर सरळ एका रेषेमध्ये चौघेजण येऊन बसतात. ठीक आहे, म्हणजे आपल्याला आपला प्रश्न सोडवायला सोपा जाणार. मग बीची जागा आपण बदलून इथं घेऊया, बीला ह्याच्यामध्ये घेऊया. तर इथं नवीन घडणी ही अशी होणार, ए सी हा वरचा बी आपण इथं खाली आणला, म्हणजे हे 4 जण एका रेषेमध्ये आले. आता आपल्या जोड्या आपण लावतो तशा पहिल्यांदा चौकटीतल्या चौघांच्या पैकी जोड्या लावून घ्यायच्या. म्हणजे ईला येणार बी, सीला येणार डी आणि उरला एला येणार एफ. आपल्याला हे इतर नको आहेत. आपल्याला फक्त प्रश्न काय, ईच्या विरुद्ध पृष्ठावरील अंक कुठला? तर ईच्या विरुद्ध कुठला येणार, तर चौकटी इकडचा 4 एक कुठला येणार, बी येणार. ईची विरुद्ध जोडी कुठली आहे, बी. म्हणून उत्तर काय येणार याचं, ईच्या विरुद्ध बी असणार आहे असं. पुढचा प्रश्न असा आहे, 3च्या सलग विरुद्ध अंक कोणता अंक नसेल? 3च्या सलग कोणता अंक नसेल, म्हणजे 3च्या सलग किंवा लगत किंवा बाजूला बाजूला कोणता अंक नसेल. आता ह्याचं उत्तर कसं करायचं आहे, 3च्या सलग, लगत किंवा बाजूला याच्यापैकी कुठला तरी एक शब्द येतो. 3च्या सलग, लगत, बाजूला कुठला अंक नसेल. तर सलग म्हणजेच काय, तर विरुद्ध पृष्ठावरचा. सलग नाही म्हणजेच काय, सलग नसलेला म्हणजेच काय, विरुद्ध पृष्ठावरती असलेला. जसं आपण प्रश्न इथं वरती बघितला होता, फिरवलेला प्रश्न तसा. सलग नाही म्हणजेच काय, विरुद्ध पृष्ठावर. 3च्या सलग नसलेला, 3 इथं आहे. 3च्या सलग नसलेला म्हणजे कुठला, 3च्या विरुद्ध पृष्ठावरचा. 3च्या विरुद्ध कुठला येतो, 1 राहतो. 4च्या विरुद्ध कुठला येतो, 2 राहतो. तर हे बाकीचे जे 4 आहेत, ह्या 3च्या हे सलग येणार. हे जे आहेत ते 4 ते सलग इथे एक येणार, इथे एक येणार, इथे एक येणार आणि इकडे एक येणार. मग राहिला एक खालच्या बाजूला तळाला, तो काही 3च्या लगत 3ला लागून कधीच नाही आहेत. त्याच्यामुळं ह्याचं उत्तर येतं 1. 3च्या विरुद्ध किंवा लगत नसलेला कुठला, लगत नसलेला 1 असं याचं उत्तर.